helminths. Number 3, phylum of non-chordata. Okay. तर तिसऱ्या नंबरचं फायलम आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक चार्ट तयार करायचा आहे. त्याच्यानंतर याच्यातलं सगळ्यात पहिले जर काय लिहिसाल त्याच्यामध्ये तुम्ही फायलम लिहायचंय. त्याच्यानंतर त्याचं बॉडी स्ट्रक्चर लिहायचंय. त्याच्यानंतर बॉडी स्ट्रक्चर नंतर त्याचा हॅबिटॅट लिहायचंय. ते कुठं राहतं, जमिनीवर, पाण्यामध्ये, हवेमध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे न्यू क्रायटेरिया आहेत, ते न्यू क्रायटेरिया सांगायचे आहेत. त्याचं बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे, बॉडी सिमेट्री कसं आहे, बॉडी जर्मिनल लेअर कोणकोणचे आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे का, आणि त्यानंतरचा लास्ट पॉइंट त्याच्यामध्ये बॉडी सेगमेंटेशन होतं आहे का, हे न्यू क्रायटेरिया पण त्यामध्ये सांगणार आहोत. त्याच्यानंतर त्यामध्ये काय करायचं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये काय आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण सांगायची आहे. त्याच्यानंतर त्याचं रिप्रोडक्शन विषयी सांगू शकता. आणि रिप्रोडक्शन नंतर शेवटचा पॉइंट त्याच्यामध्ये तुम्ही त्याचे ॲनिमल्सचे एक्झाम्पल सांगू शकता. ओके, अशा पद्धतीने करायचं आहे. तर त्याच्यात काय करायचं, मग आपण फायलम लिहिला आपला. कोणता आहे फायलम? फायलम येतो आपला कोणता फायलम आहे त्याच्यामध्ये? फायलम आहे नंबर 3 आहे का 4 आहे? तसं तर 4 येतो, पण याच्यामध्ये आपण बघत असताना तो तिसऱ्या नंबरला येतो. आपण त्याला एक काम करूया, 4 नंबर देऊ. 4 नंबर द्यायचा. त्याचं नाव आहे प्लेटी म्हणजे चापट, प्लेन, बरोबर. प्लेटी हेल्मिंथिस. आता याच्यामध्ये बॉडी स्ट्रक्चर सांगताना त्याच्या नावामध्येच बघा की त्याची बॉडी ही फ्लॅट असते, प्लेट सारखी, सपाट, बरोबर आहे. तेच आपली या ठिकाणी सांगितली की स्लेंडर अँड फ्लॅट लाईक लीफ ऑफ स्ट्रीक म्हणजे पट्टी, आणि पानासारखी सपाट त्याची बॉडी असते. ओके, बॉडी कशी आहे? फ्लॅट आहे. फ्लॅट कशासारखी आहे? लाईक लीफ और स्ट्रीप म्हणजे पट्टी, बरोबर आहे. हा आपला फर्स्ट क्रायटेरिया आपण लिहिणार. फर्स्ट पॉइंट which is about the body structure which are explained on the basis of the name of that phylum. Okay, the name काय आहे त्याचं? प्लॅटीहेल्मिंथिस. मग प्लॅटीहेल्मिंथिस फ्लॅट आणि फ्लॅट सेम असतं बेटा, ठीक आहे नाही. तर नावावरून त्याचं बॉडी स्ट्रक्चर झालं. ओके, त्याच्यानंतर हॅबिटॅट. तर तो हॅबिटॅट काय त्याचं? तो एंडोपॅरासाइट आहे, फ्री लिव्हिंग आहे, आणि ॲक्वॅटिक पण असतात वेगवेगळे. काही पाण्यात पण राहतात, ते ॲक्वॅटिक पण लिहू शकतो. ॲक्वॅटिक म्हणजे कुठं राहतं? पाण्यामध्ये. किंवा ते काय असू शकतं? फ्री लिव्हिंग आहे. काही एंडोपॅरासाइट आहे. एंडोपॅरासाइट म्हणजे दुसऱ्याच्या बॉडीमध्ये राहणारे काही कसे एंडोपॅरासाइट. न्यू क्रायटेरिया काय काय सांगणार? न्यू क्रायटेरिया मध्ये तुम्ही बॉडी ऑर्गनायझेशन सांगू शकता. बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे त्याचं? सगळ्यात पहिलं वाला जे प्रोटोझोआ होतं त्याच्यामध्ये प्रोटोप्लाझमचं लेवलचं ऑर्गनायझेशन होतं. सेकंड पोरीफेरा जे होतं त्याच्यामध्ये सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन होतं. त्याच्यानंतर निडारिया जे होतं त्याच्यामध्ये सेल टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन होतं. याच्यामध्ये काय, मग याच्यामध्ये टिश्यू ऑर्गन ऑर्गनायझेशन होतं. बॉडी सिमेट्री कशी याची? बॉडी ही त्याची कशी आहे? हा तुमचा हॅकोनिक प्लेटीहेल्मिंथिस आहे. बॉडी सेगमेंटेशन जर पाहिलं त्याच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री येतं. ओके, बायलॅटरल सिमेट्री आहे. त्याच्यानंतर बॉडीमध्ये किती लेअर आहे? बॉडीमध्ये किती लेअर आहे? ट्रिप्लोब्लास्टिक आहे. ट्रिप्लोब्लास्टिक बॉडीमध्ये 3 लेअर आहेत. आणखी काय काय सांगू शकता? बॉडी कॅव्हिटी आहे का? यस, बॉडी कॅव्हिटी नाहीये. अकोलोमेट म्हणजे नो बॉडी कॅव्हिटी, ठीक आहे. तर हे झालं आपलं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. काय सांगता याच्यामध्ये? काहीच नाही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. यांना आपण फ्लॅटवा म्हणतो, एवढं सांगू शकतो आपण. यांना आपण काय म्हणतो? ह्या कशा आळ्या आहे? चापट आळ्या आहे. सपाट. कोणकोणत्या आहे त्या? टेपवाम आहे, प्लॅनेरिया आहे, लिव्हर फ्लूक. हे जे ॲनिमल आहेत हे सगळे काय आहेत? तर प्लेटीहेल्मिंथिस आहे. फ्लॅट आहे त्यांची बॉडी, सपाट.
हा, त्यानंतर आणखी काय सांगतात त्याच्यामध्ये, रिप्रोडक्शन कसं आहे. रिप्रोडक्शन मध्ये आपण प्लॅनेरियाचं नाव बघितलं होतं, ते असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं बा, असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. दुसरं मल्टीसेलर ऑर्गॅनिझम मधलं रिजनरेशन, हे की नाही. आपण म्हणू शकता याच्यामध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, हे की नाही. आणखी काय सांगितलं, हर्माफ्रोडाइट, बरोबर आहे. हर्माफ्रोडाइट आलं म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन, कारण मेल आणि फिमेल दोन्ही पण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन सेम अॅनिमलच्या बॉडीमध्ये असतो. जर युनिसेक्शुअल आलं, वेगवेगळं, मेल वेगळं फिमेल वेगळं, त्यावेळी त्याचं होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन, ठीक आहे. आणि शेवटचं अॅनिमलचे एक्झाम्पल, टेप, वॉर्म, लिव्हर, फ्ल्यूक, त्याच्यानंतर प्लॅनेरिया, कोणती रिया, प्लॅनेरिया, हे सगळे झाले तुमचे एक्झाम्पल्स. किसके, प्लॅटीहेल्मिंथस. अशा पद्धतीने आपण सगळे अॅनिमल लिहिणार आहोत. हे आपलं झालं, ठीक आहे. ठीक आहे, असंच करायचं. लक्षात आलं, आलं रे आलं, लक्षात आलं का नाही आलं. ओके, अशा पद्धतीने करायचं. अडचण नाही ना, व्हेरी गुड, ठीक आहे. छान. पुढचा, बॉडी जे आहे इक्वल पार्ट मध्ये डिवाइड असते, छोटे छोटे तुकड्यामध्ये, छोटे छोटे असे साखळी सारखं किंवा काय म्हणता येईल आपल्याला, तुकडे तुकडे जोडलेले असे एकदम स्मॉल इक्वल पार्टचे, असं होतं, ठीक आहे. हे झालं बॉडी स्ट्रक्चर. पुन्हा हे कसे आहेत, एक्टोपॅरासाइट. अरे मेरे बाप, हे दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीवर असतात. अगोदरची दोघं जे होते ते बॉडीच्या आतमध्ये होते, तर हे बॉडीच्या बाहेर असते. कोण कोण येते, लीच आहे, लीच. कोणी कोणते लीच थेरपी करतं बघा बॉडीवरती. हा, किडा असं जो आपल्या स्किनला प्युअर करायचं, ब्लडला प्युअर करायचं काम करतं. किडनी माय हो, हा, ठीक आहे. लीच थेरपी नंतर बघू आपण. फ्री लिव्हिंग ॲनिमल हे काही मेरीन आहे, फ्रेश वॉटर ड्वेलर आहे, ॲक्वाटिक पण आहे आणि टेरेस्ट्रियल पण आहे, ठीक आहे. हा, न्यू क्रायटेरिया काय काय सांगतो, 3 लेअरची बॉडी आहे, बॉडी सेगमेंटेशन होतं, युकोलोमेटी. हे बघा, पहिला फायलम असा आहे की ज्याच्यामध्ये आशालमिंथिस जे आहे, आशालमिंथिस बघा, आशालमिंथिस. फायलम काय लिहायचं, आशालमिंथिस, ठीक आहे. आशालमिंथिस आहे. हॅबिटॅट काय त्याचं, पुढे राहते टेरेस्ट्रियल और ॲक्वाटिक. बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, होय, बॉडी स्ट्रक्चर आशालमिंथिसला मराठीमध्ये म्हणतात गोल कुर्मी, गोल, सिलेंड्रिकल, पेन सारखं, लंब पाईप सारखं. हे बघा इथं, हा, हे आपल्या पोटामध्ये असतो, जंत होतात की नाही पोटामध्ये, आपण खातो पण ते खाऊन घेते आतमध्ये, आपल्याला काहीच भेटत नाही. आणि मग आपली ढेरी मोठी होती आणि हातपाय इवले इवले होते. बॉडी, आपले शरीराचे भाग जे ते छोटे होऊन जातात, ठीक आहे. हा, तर ॲक्वॅटिक किंवा टेरेस्ट्रियल असतात ते हॅबिटॅट मध्ये लिहिणार आपण. परंतु त्याच्या आधी आपण त्याची बॉडी कशी सांगणार, सिलेंड्रिकल आहे, थ्रेड लाईक आहे, सिलेंड्रिकल, ठीक आहे. हा, अंडरस्टँड, काही तकलीफ नाही ना. हॅबिटॅट काय सांगायचं, ते एक तर ॲक्वॅटिक असतात, पाण्यात राहतात, किंवा जमिनीवर राहू शकतात, टेरेस्ट्रियल, दोन्ही ठिकाणी राहणारे. न्यू क्रायटेरिया काय काय सांगायचं त्याचा, न्यू क्रायटेरिया सांगणार की त्याची बॉडी 3 लेअरची असते, त्याच्यामध्ये ऑर्गन सिस्टीमचं ऑर्गनायझेशन असतं, त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे का, हो आहे, पण ती कशी आहे, स्युडोकोलोमेटी, आभासी किंवा फॉल्स बॉडी कॅव्हिटी म्हणतो आपण हिला, या बॉडी कॅव्हिटीला म्हणतो मी, समजलं. स्युडोकोलोमेटी एकच ॲनिमल किंगडम असं आहे, ॲनिमल फायलम असं आहे की ज्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे पण ती फॉल्स बॉडी कॅव्हिटी आहे, हे की नाही. कोण येते, कोणते, आयशलमिंथिस, आयशलमिंथिस, ओके. हा, आयशलमिंथिस. त्याच्यानंतर आणखी हे न्यू क्रायटेरिया झाले, काय काय आहे, स्युडोकोलोमेटे लिहायची गरज नाहीये, स्युडोकोलोमेटे. त्याच्यानंतर ट्रिपल लेअरची बॉडी आहे, बॉडी ऑर्गनायझेशन ऑर्गन सिस्टमचं आहे, नॉन सेगमेंटेड बॉडी, पुन्हा बॉडी सेगमेंटेड नसते, बायलॅटरल सिमेट्री त्यांच्यामध्ये बॉडीमध्ये,
हे बघा नॉन सेगमेंटेड बॉडी आहे. आणि हे युनिसेक्शुअल आहे, म्हणजे याच्यात सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं मेल फिमेल वेगवेगळ्या असल्यामुळं. ठीक आहे, हे झालं त्याचे एक्झाम्पल. काय काय आहे? ॲस्कॅरिस हे आपला इंटेस्टिनल वॉर्म आहे. पोटामध्ये लहान आतड्यामध्ये जंत होतात, जंत जे आपण खातो पण ती मध्येच खाऊन घेते. कोण? जंत मध्येच खाऊन घेते. हा ठीक आहे. त्याच्यानंतर फिलारियल वॉर्म आहे याच्यामध्ये, फिलारियल वॉर्म. त्याच्यानंतर लोवा लोवा आपल्या डोळ्यामध्ये होतात, या लोवा लोवा हे की नाही. आय वॉर्म. ठीक आहे, लोवा लोवा ते डोळ्यामध्ये किडे होतात छोटे छोटे. हे नाही करू नका, तुमच्या खोडीच्या सवयीमुळे होत ते, हे की नाही. हे झालं आपलं सेकंड फायलम, त्याचं नाव असतं ॲस्कॅरिस. काही अडचण? यस, शेफास. पुढे सांग. त्याच्यानंतर आहे पुढचं ॲनिलिडा. कोणतं लिडा? ॲनिलिडा. कोणता लिडा? बोला. ठीक आहे, चला बघा याच्यामध्ये काय करायचंय, लक्ष द्या. हा, अँगिलिडा मध्ये सांगणार त्याचं बॉडी कसं आहे. याचं बॉडी सिलेंड्रिकल आहे, लॉंग आहे आणि मेटामॅरिकली सेगमेंटेड. हे बघा याच्यामध्ये सेगमेंटेशन झालेलं आहे. याच्या आधीच्या कोणत्याही फायलिंग मध्ये सेगमेंटेशन झालेलं नव्हतं. याच्यामध्ये हे इक्वल पार्ट मध्ये बॉडी डिवाइड. हे बघा छोटे तुकडे झाले. त्याच्यामध्ये अँगिलिडामध्ये जर बघायचं झालं तर आपण पाहिलं त्याची बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, लॉंग सिलेंड्रिकल मेटामॅरिकली सेगमेंटेड आहे. त्याच्यानंतर त्याचं हॅबिटेट आपण सांगितलं की ते एक्टोपॅरासाइट, टेरेस्ट्रियल किंवा ॲक्वाटिक असतात. त्याच्यानंतर न्यू क्रायटेरिया काय सांगायचं, त्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी असते युकोलोमेट. पहिला फायलम असा आहे की ज्याच्यापासून बॉडी कॅव्हिटी आहे हे सुरू होऊन जातं. इथून पुढच्या सगळ्यांमध्ये बॉडी कॅव्हिटी आहे. युकोलोमेट आहे, अकोलोमेट नाहीये. याच्या अगोदरचा जो होता तो स्युडोकोलोमेट होता, त्याच्यामध्ये आभासी देहगो होती. ठीक आहे. त्याच्यानंतर बॉडीचे दोन इक्वल पार्ट होतात, बायलॅटरल सिमेट्रिकल असतात. ते बॉडीमध्ये 3 लेअर असतात. बॉडीमध्ये कोणतं ऑर्गनायझेशन असेल तर ती ऑर्गन सिस्टीम लेवलचं ऑर्गनायझेशन असतं. बॉडीमध्ये ऑर्गन सिस्टीम तयार झालेली असते. ठीक आहे. आणखी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय सांगायचं, पॅरापोडिया किंवा सेट किंवा सकर्स असतात, त्यांना लोकोमोशन साठी, हालचाल करण्यासाठी हे अवयव त्यांना असतात. द बॉडी इज कवर्ड विथ अ स्पेशल क्युटिकल. एक पातळ स्पेशल प्रकारच्या त्वचेनं आवरण त्यांच्या बॉडीवरती असतं. देअर बॉडी इज कवर्ड झालं. दिस ॲनिमल आर एदर हार्माफ्रोडाइट ऑर युनिसेक्शुअल, म्हणजे दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन याच्यामध्ये होतं. असेक्शुअल पण होतं आणि सेक्शुअल पण होतं. जर हार्माफ्रोडाइट असेल तर असेक्शुअल रिप्रोडक्शन होईल आणि युनिसेक्शुअल जर असेल सेपरेट मेल फिमेल त्यावेळी त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार. कोणकोणते ॲनिमल आहे, अर्थवॉर्म आहे, लीच आहे, नेरिस आहे. हे बघा नेरिस हे असं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे लीच आहे आणि हे आहे अर्थवॉर्म. हे मातीमध्ये शेतकऱ्याचा मित्र गांडूळ ज्याला म्हणतो का आपण, हे असतात. त्याचे मातीला भुसभुशीत करत काम करतात, भुसभुशीत आहे की नाही. आर्थ्रोपोडा. कोणता पोडा? आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा म्हणजे काय? आर्थ्रो म्हणजे अवयव, पोडा म्हणजे जोडलेले. नाही, आर्थ्रो म्हणजे जोडलेले, पोडा म्हणजे हातपाय. जसे बॉडी ऑर्गन हे असे जोडलेले असते, जसे आपले हात इथं जोडलेले, पाय जोडलेले इथं, बरोबर आहे. अजून बरे बोट बघा कसे जोडलेले. असे काही अॅनिमल्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये त्याचे अपेंडेज कसे असतात, जॉईंट जोडलेले असतात. बॉडी स्ट्रक्चर खेळायचं बॉडी स्ट्रक्चर मध्ये. सेकंड क्रायटेरिया काय लिहिणार तुम्ही की ते कसे आहेत, कुठं राहतात ते, सगळीकडे हाईट सगळीकडे. ॲक्वॅटिक आहे, एरियल आहे, त्याच्यानंतर टेरेस्ट्रियल पण आहे. त्याच्यानंतर हा सगळ्यात मोठा फायदा आहे, सगळ्यात मोठा हायएस्ट नंबर ऑफ ॲनिमल यांच्यामध्ये कोणामध्ये, या आपल्या आर्थ्रोपोडामध्ये. दिस इज द लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल इन द ॲनिमल किंगडम. सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात असणारं ॲनिमल कोणता आहे? कोणता आहे? हा, आर्थ्रोपोडा. यस, कुठपर्यंत राहते? सगळीकडे आहे. हा, बॉडी कशी आहे? ट्रिप्लोब्लास्टिक, ट्रिपल लेयरची बॉडी कॅव्हिटी आहे, बायलॅटरल सिमेट्रिकल आहे आणि सेगमेंटेशन पण आहे बॉडीमध्ये सेगमेंटेशन दिसून येतं. कंटिन्युअस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट.
ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन याच्यामध्ये. जी स्किन असते त्यांची कायटिनियस असते. कायटिन नावाची एक शुगर आहे, हार्ड शुगर. त्या हार्ड शुगर बॉडी त्यांची तयार झाली असते. खेकडा बघितला, खेकडा कॉक्रोच बघितला, त्यांची जे बॉडी हार्ड असतात बघा, कडक असतात ते कसे असतात, या कायटिनियस शुगरचे असतात. त्याच्यानंतर ते युनिसेक्शुअल म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये होतं. कोणकोणते ॲनिमल आहे? क्रॅब, खेकडा, स्पायडर, स्कॉर्पियन, मिलीपेड, सेंटीपेड, कॉक्रोच, बटरफ्लाय, हनी आणि बी, हे की नाही, हे येतात. जसे आपण त्याच्या डायग्राम मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. कोणतं आहे बघा, हे बघा या ठिकाणी हे सेंटीपेड आहे. सेंटीपेड म्हणजे पैसा. त्याच्यानंतर कॉक्रोच, ही जी स्किन, यांची जी स्किन आहे का, ही कार्टिजेनियस आहे, कडक आहे अशी, शुगर पासून तयार झाले असते. स्कॉर्पियन आहे. त्याच्यानंतर बटरफ्लाय आहे. त्याच्यानंतर हे झाले आपले आर्थ्रोपोडाचे ॲनिमल. त्याच्यानंतर आहे मोलुस्का.